DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। धार्मिकतेचा वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांचे अस्थिविसर्जन केले असल्याची आख्यायिका असल्यानं नाशिकमध्ये अंतिम विधींना विशेष महत्त्व प्राप्त आहे। देशभरातून लोक नाशिकमध्ये अस्थिविसर्जनासाठी येत असतात, मात्र याच नाशिकमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या अमरधामची अवस्था काहीशी बिकट झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। नाशिकच्या पंचवटी परिसरातील गणेशवाडी अमरधाम या ठिकाणी अंत्यविधीसाठी असणाऱ्या बेडची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून या ठिकाणी राख वाहून जाण्यासाठी असणाऱ्या चाऱ्या देखील तुंबल्या असल्याचं बघायला मिळतंय। तर अंतिम संस्कार झाल्यानंतर विविध मृतदेहांच्या राख आणि अस्थी एकत्र होत असल्याने मृताच्या कुटुंबियांच्या भावना दुखावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्याकडून करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिक हे एकीकडे स्मार्ट होत पाहत आहे आणि या स्मार्ट नाशिकसाठी लाखो करोडो रुपये खर्च केले जात आहेत। आताच काही दिवसांवरच येऊ घातलेला कुंभमेळ्याला देखील मोठ्या प्रमाणात बजेट नाशिक शहराला मिळणार आहे, परंतु आपण एकीकडे बघतो आहोत की नाशिकमध्ये अनेक मोठमोठे प्रकारे विकासाची कामं केली जात आहेत, मात्र दुसरीकडे पंचवटीमधील गणेशवाडी अमरधाम आहे हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे। मग तिथे आपण आल्यानंतर बघितलं असेल तर अनेकदा तिथं विहीर आहे, त्या विहिरीमधलं पाणी इथे काढलं जातं, त्या पाण्याचा अनेकदा मोटर फेल होते, अनेक वेळेस तिथला गाळ काढला गेला नाही। त्याच्यानंतर इथे जे बेड आहेत ते बेड अनेकदा तुटलेले दिसत आहेत आणि अनेक वेळेस जर मोठ्या प्रमाणात जर अंत्यविधीची वेळ आली तर अनेकदा लाकडं खालच्या बेडच्या ऐवजी खाली लावले जातात, अशी परिस्थिती येथे झालेली आहे। वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन, विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपण बेड दुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, मात्र याच्याकडे का डोळे झाकपाना होतो याच्याबाबत हा प्रश्नचिन्हच आहे। यानंतर आपण जर बघितलं असेल तर जी अस्थि विसर्जनासाठी जी अस्थि वाहून जाणारी जी राख असते ती राख एका चारीतून मागे इकडे बाहेर वाहून दिली जाते आणि तिथे कॉक असतो, तो ती चारी देखील अनेकदा चॉकअप झालेली आहे आणि ही चारी चॉकअप झाल्यामुळे अनेक वेळेस ती रक्षा पहिल्या अंत्यविधी झालेल्या त्या बॉडीची रक्षा तिथंच पडून राहते। दुसरं कोणी जर त्या बेडवर आलं आणि त्याची रक्षा तिथं, त्याची अंत्यविधी तिथं झाली तर त्या दुसऱ्या बॉडीची देखील रक्षा त्याच्यात मिक्स झालेल्या शिवाय राहत नाही आणि मग ती रक्षा असेल किंवा ती अस्थि असेल त्या जुन्या बॉडीच्या नवीन बॉडीच्या एकत्र घेऊन नंतर तिथं गंगेत ते अस्थि विसर्जन केलं जातं। यामुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्या जात आहेत। त्यामुळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी राहिलेली आहे की लवकरात लवकर या अमरधाममधील हा प्रश्न सोडवण्यात यावा, लवकरात लवकर हे तुटलेले बेड दुरुस्त करण्यात यावे, या चाऱ्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या, यातले चाऱ्यामधली घाण काढण्यात यावी, आधीची रक्षा लवकरात लवकर काढून विसर्जित करण्यात यावी, अन्यथा मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा आज आम्ही या माध्यमातून देत आहोत। एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून तो खर्च करणाऱ्या नाशिकमध्ये मृत्यूनंतर मात्र मृतदेह आणि त्यांच्या नातेवाईकांना मरण यातना सहन कराव्या लागतात। यामुळे आता प्रशासनानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन इतर कामं लवकरात लवकर करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्याकडून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।